हे दोघं बघा आता पण झोपलेले आहे. इतकी सकाळ झाली होती तरीसुद्धा हे दोघं उठलेले नव्हते. तर त्यांना सवयच रोज झोपून हे लेटच उठतात. तर मावशी आणि माझा प्लॅन झालं होतं की आम्ही बाहेर फिरायचं, कारण की आम्ही दोघेही लवकर उठलेलो होतो. त्यानंतर मी लवकरात लवकर रेडी झाले आणि आम्ही खाली आलो. तर हे आम्हाला बोलवण्यासाठी गेटवर उभ्याच होत्या. त्यानंतर आम्ही गेट खोलला आणि बाहेर निघालो. तर त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला की या साईडला जायचं आहे. पण आम्ही त्यांच्या मागे न जाता आम्ही दुसरीकडे गेलो. तर यांची पण मॉर्निंग वॉक चालू होती, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना आम्ही रस्त्याने निघतच होतो तर आम्हाला हा लहानसा मुलगा दिसला जो सकाळी सकाळी बलूनसोबत खेळत होता. त्यानंतर सकाळचं इतकं सुंदर वातावरण बघितल्यानंतर असं वाटत होतं की रोजच फिरायला, पण ते काही जमत नाही. एरिया इतकं शांत बघून असं वाटत होतं की पूर्ण डिफेन्समधून मी आणि मावशी आम्ही दोघे सुटलेलो आहे. त्यानंतर आम्ही रस्त्याने येत असताना आम्हाला दिसलं फुलांचं झाड. फुलांचे नाव आहे पारिजातक, किंवा आपण याला प्राजक्तासुद्धा म्हणू शकतो. मग ना मला हे फुलं मावशीने तोडून दिले. त्यानंतर मी पण थोडे तोडले, पण घरी आणून याचा काही उपयोग झाला नाही. माझ्या डोक्यात विचार चालू होता की मी गजरा बनवेल, पण केलेला विचार तो राहूनच गेला आणि फुलं हे फ्रीजमध्येच राहिले. तर हे अंगण बघितल्यानंतर असं वाटलं की इथे झाडू लावला पाहिजे. मग मी हे अंगण झाडून घेतले आणि झाडण्यामागचा उद्देश हा सुद्धा होता की बाजूच्या लोकांना उठवायचा, कारण की इतकी सकाळ झालेली होती आणि कोणीही उठलेलं नव्हतं. त्यासाठी आम्ही झाडू मारला. जसं आम्ही फिरायला गेलो होतो तसंच बाजूच्या लोकांनी पण जायला पाहिजे, हा आमचा उद्देश होता झाडू मारण्याच्या मागे. झाडू मारल्यानंतर वरती आले तरीसुद्धा हे दोघेही उठलेले होते. मग मला आणि मावशीला लागली होती सकाळी सकाळी भूक. तर आम्ही एक कट केलं ॲपल आणि दोघेही मिळून खाल्ला. त्यानंतर माझा स्वयंपाक बनवून झालेला होता, पण रात्रीच्या काही कारणामुळे माझा भाऊ माझ्यासोबत बोलत नव्हता, म्हणून ते स्वतःची कामं स्वतःच करत होता. आज त्यांनी स्वतःच टिफिनही बांधला होता. त्या कामासाठी त्याला रोज शिव्या पडतात. ते आज त्याने सर्वच कामं केलेलं होतं. आणि नोटबुक व्यवस्थित ठेवणे, शर्ट कपडे सगळे त्याचे व्यवस्थित ठेवणे, सगळे टिफिन बॅग सगळं उचलून ठेवणे हे त्याने सर्व स्वतः केलं होतं, कारण की त्याच्या डोक्यात होता राग आणि तो तानातानाने तावाने हे सर्व कामं करत होता. कॅमेरा चालू आहे हे माहीत असून सुद्धा तो ना कॅमेऱ्याला इग्नोर करत होता, म्हणजे व्हिडिओमध्ये अजिबात बघत नव्हता. मग त्याने उचलल्याची बॅग आणि सायकलने रागारागात निघून गेला. तर नंतर मावशींना भात फ्राय केला होता. मग मी आणि माझी बहीण मावशी आम्ही सर्व मिळून भात खाऊन घेतला. मग माझी बहीणसुद्धा कॉलेजमध्ये गेली, तर तिथंच बसने जात असते. त्यानंतर मी आणि मावशी दोघी आम्ही एकटेच घर होतो. मला काही सुचत नव्हतं म्हणून मी बघितलं कपाट, त्यामधला काढला 3 साड्या. त्याआधी ना एक जाम कापून खाऊन घेतली. आणि जाम ह्या मोसममध्ये कोणीही खाऊ नये, कारण की खूप जास्त सर्दी होते आणि मस्त ताप येते, म्हणून तुम्हाला हे माझ्याकडून ॲडवाईस आहे. तर त्यानंतर जाम खाल्ले आणि मग मी लावलं होतं नेल पेंट. आणि फायनली तुम्ही सांगा मला याच्यामधली कोणती साडी घातली पाहिजे. तर ही होती माझ्याकडे ग्रीन आणि एक पिंक, जे तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये रेड दिसत असेल. तर फायनली मी घातलेली होती ग्रीन साडी. तर मला जायचं होतं फोटो काढण्यासाठी, म्हणजे स्लॅबवरती, पण माझा फोटोशूट काही झाला नाही आणि मी फोटो पण काढलेला नाही, कारण की काकू आलेल्या होत्या आणि मला त्यांना करून द्यायची होती एक हेअरस्टाईल. तर मी त्यांना एक सिम्पलची हेअरस्टाईल करून दिली. हे फुलं लावून बघितलं पण ते काही सूट झालेलं नाही. मग मी ते परत काढून टाकले. त्यानंतर ना त्यांनी मला विचारलं की तू पण चालते का. मी माझा माइंड 1-2 वेळा विचार केला. त्यानंतर मग मी ठरवलं की मी पण जाते. सोबत पण असंच होते का की तुम्ही ठेवलेली वस्तू तुम्हाला वेळेवर दिसत नाही. तर मी इथे ठेवलेला होता क्लोजर, पण मला तो काय दिसत नव्हता. मग मी लवकरात लवकर माझी हेअरस्टाईल केली. मी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला होता, जो की माझ्याकडे आधीच आहे. त्यानंतर ना आम्ही जस्ट निघालेलो होतो तर पाऊस चालू झालेला होता, तरीसुद्धा आम्ही पावसामध्ये इथे गेलो. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हा आहे हॉल आणि इथे झालं होतं गरबा कॉम्पिटिशन. तर मी इथे थोडा वेळ थांबली. मला काकूचे काही डान्सचे व्हिडिओ काढून दिले. सगळ्यांनी वेगवेगळे कॉस्ट्यूम घातलेले होते. त्यानंतर मला मिळालेले आहे रीना काकू, ज्या मावशीच्या क्वार्टरच्या बाजूलाच राहत होत्या. तर त्यांना पण मी शूट केलं, त्यांचा पण व्हिडिओ बनवून दिला. त्यानंतर मला इथे काही जास्त वेळ गमला नाही. हा मुलगा बघा कसा खुलासा मस्त झोपला. त्यानंतर ना मी घेतली चावी आणि मी आली घरी, कारण की मला इथे काहीच गमत नव्हतं. सगळे डान्स करत होते पण मला काही इंटरेस्ट इतका येत नव्हता. इथे ना वेगवेगळे स्टॉल पण लागलेले होते, तुम्ही बघू शकता. ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवणार आहे. गरबा चालू आणि मला दिली काकूने गाडीची चावी. तर मला ही गाडी घेऊन घरी जायचं आहे. घरी आल्यानंतर ना घातल्या ड्रेसवर 1-2 फोटो काढले आणि लगेच काकूचा फोन आला की मला घ्यायला येते का म्हणून. तर मी लगेच त्यांना घ्यायला सुद्धा गेली. आता मी जाते त्या काकूला आणण्यासाठी. तर चला, हॉलजवळ ना काकूला घेण्यासाठी आलेली आहे, पण ना गाडी चालवताना मला व्हिडिओ बनवता नाही आला म्हणून मी बनवला नाही. तर हे काकूचा कपडे चेंज करून मी आलेले आहे, ते यायचे आहे तोपर्यंत मी वाट बघते. आता मी जाते आतमध्ये नाश्ता करण्यासाठी. ते स्टॉल लागलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते.
हे बघा इथे ना खाण्याचे कपड्याचे सुद्धा आणि काही वेगवेगळे स्टॉलसुद्धा लागलेले होते. त्यानंतर काकूने मला विचारले काही खातेस का. माझी इच्छा तर नव्हती पण मग मी घेतले मुंगपकडे. मग आम्ही दोघेही मिळून खाल्ले मुंगपकडे इतके मी फास्टमध्ये. त्यानंतर काकूने पुरणपोळी पार्सल घेतली आणि आम्ही दोघेही घरी आलो. त्यानंतर मी पिलं पाणी कारण की मला खूप जास्त तहान लागली होती आणि ते मुंगपकडे इतके कोरडे वाटत होते की माझ्या नरडामध्ये अटकलेले होते. हे घरी आणि मला बनवायचा स्वतः. तर बघू स्वयंपाकामध्ये मी काय बनवते. ते माझा भाऊ शिव्या खात होता. त्याला सवयचा आहे, तो रोजच शिव्या खात असते आणि माझी रोज तर अशी त्याला रोज रोज करत असते. डबल डेकर मग तर बस. याची हाय बोलण्याची पद्धत वेगळी आहे. तर मी आता बनवत आहे स्वयंपाक. चला स्वयंपाकात काय म्हणते मी तुम्हाला दाखवते. तर मी आता बनवत आहे स्वयंपाक आणि त्याच्यामध्ये बनणारे आंबट हलकं आमचं बेसन. चला बघू. स्वयंपाक बनवता बनवता आज विचार झाला की आज कुठेतरी बाहेर जावं म्हणून आम्ही ठरवलं की बाहेर फिरायला जायचं. त्यानंतर मी, मावशी, माझी बहीण आणि सार्थक आम्ही 4 वाजे गेलो तलावावर फिरण्यासाठी. मग तलावावर काही वेळ टाईमपास केला. हा बघू शकता तुम्ही तलाव कसा आहे. हा दिवसांनी पण खूप सुंदर दिसतो आणि याचा जो एरिया आहे तो पण खूप क्लीन आणि सुंदरच आहे. त्यानंतर आम्ही इथे थोडा टाईमपास केला आणि मग झाली आमची पाणीपुरी खाण्याची इच्छा. तर आम्ही इथे आलेलो होतो पण इथे खूप जास्त गर्दी होती. पण ते गर्दी असल्यामुळे आम्ही बाजूच्या झुणका भाकर सेंटरला बसलो. त्यानंतर थोडा वेळ टाईमपास केल्यानंतर इथली गर्दी कमी झाली. मग आम्ही ऑर्डर केलेलं आहे रगडा चाट आणि दाबेली. हे दादा जिथे आम्ही खायला आलेलो आहे ते खूप जास्त फेमस आहे. मग आलो आम्ही घरी आणि मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. ढोकले बनवायचे डाळीचे तर मी दाखवतो मी काय काय घेते. ते बनवण्यासाठी मी घेणार आहे 2 वाटी चण्याची डाळ आणि घेणार आहे 1 कप तांदूळ. आता मी डाळ 2-3 पाण्याने धुवत आहे. आणि मी टाकणार त्याच्यामध्ये पाणी. ह्यात मी रात्रभर झाकून ठेवणार आहे म्हणजे डाळ मुरली पाहिजे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मला ना आज बनवायचा आहे ढोकळा. माझे काकाजी 7:30ला येतात आणि मला आत्ता वाजलेले आहे 6:30. तर मला 1 तासामध्ये ढोकळा बनवून तयार करायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसा ढोकळा बनवते. पण त्याआधी ना माझे थोडे कामं पडलेले आहे ते मी आवरून घेते. त्यानंतर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. तर ना मी करतो ते बेडशीट क्लीन. तर आम्ही रोज बेडशीट रोज तर नाही पण हप्त्यातून 2-3दा बदलत असतो. तो वेगळा विषय आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज सारखं दिसत असेल. तर मागचे जे इमोजीवाले बॉक्सेस आहे बॉक्सेसच्या फ्लॉवर पॉट ते आम्ही सर्व मिळून बनवलेले आहे. या बॉटलसुद्धा आम्ही सर्व मिळूनच बनवलेले आहे. जर तुम्हाला याचं पण ट्युटोरियल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि या रूमला आणखी अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शेपचे आणि कलरचे पिलो बनवले आहे. तर स्केअर, ट्रायंगल आणि रेक्ट्रायंगल अशा वेगवेगळ्या शेपमध्ये आम्ही पिलो बनवलेले आहे. तर रात्रीच ना हे डाळ आणि तांदूळ भिजू टाकलेले होते. हे आता भिजलेले आहे. आता मी याला बारीक करते मिक्सरमध्ये. तर मी आता हे डाळ बारीक करते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर मी याला याच्यामध्ये काढून घेते. आणि यामध्ये टाकणार मी थोडंसं अद्रकचं तुकडा. मी हे डाळ आणि तांदूळचं बेटर असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा. जास्त बारीक नाही करायचं मग असं जाडसर आपण ठेवू शकतो. आणि याच्यामध्ये मिरची आणि अद्रक टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ,
आणि थोडीशी हळद. आता त्याला मी मिक्स करून घेते. मी या बेटरला करते आहे मिक्स. आणि यामध्ये टाकणार आहे थोडं गरम करून तेल. इथे मी टाकत आहे यामध्ये कडकडीत गरम तेल. गरम तेल टाकल्याने ढोकळा हा सॉफ्ट होतोच, पण तो लवकरसुद्धा शिजतो. त्यानंतर हे तेल टाकल्यानंतर ना चम्मच किंवा बीटर किंवा हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि मी हे ढोकळे जे आहे ते इडलीच्या स्टँडमध्ये किंवा इडली पात्रामध्येच बनवत असते. हे सर्व ढोकळे इडली पात्रामध्येच बनवत असते कारण की ते लवकर शिजतात. इडली नंतर मी या बेटरमध्ये टाकत आहे 1 चमचा सायट्रिक ॲसिड आणि 1 चमचा इनो. तर सायट्रिक ॲसिड यासाठी कारण की कुठलाही पदार्थ जर आपल्याला इन्स्टंटमध्ये आंबट करायचा असेल तर आपण सायट्रिक ॲसिड हे वापरू शकतो. ना पाणी चांगलं गरम झालेलं होतं, याला व्यवस्थित स्टीम आलेली होती. त्यानंतर मी ना इडली पात्राच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. ज्या प्रकारे आपण इडल्या बनवत असतो त्याच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस यूज करायची आहे. तर मी सर्व भांड्यामध्ये बेटर टाकून दिलं आणि आणखी स्टीम करायला 15 ते 20 मिनिटसाठी ठेवून दिलेलं आहे. आता 20 मिनिटानंतर ना हे स्टीम झालेल्या इडल्या म्हणा की इडल्याच्या शेपमध्ये असलेले ढोकळे हे रेडी होते. त्यानंतर मी याला थंड झाल्यानंतर थोडं काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही याची स्टीम किंवा म्हणजे वाफलेले बघू शकता किती सॉफ्ट आणि फ्लफी झालेलं आहे. त्यानंतर मी याला मारणार होती तडका. तर तडका ना या कढईमध्ये मी आधीच काकाजीला करून दिलेलं ते फ्राय, त्यासाठी ही कढई अशी दिसत आहे. तर मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये टाकलेली आहे राई, जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. थोडं मीठ पण आपण टाकू शकतो. त्यानंतर हे तुकडे केलेले ढोकळे पण मी याच्यामध्ये टाकलेले आहे आणि केलेले आहे फ्राय. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये बनवू शकता. तर आमचा हा ढोकळा झालेला आहे रेडी. तर तुम्ही या प्रकारे ही रेसिपी वापरून कधी ढोकळा ट्राय करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ढोकळा बनवताना यामधली कुठलीही स्टेप अनफॉलो करायची नाही आणि सगळे जे काही मी सांगितलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या यामध्ये टाकायच्या. त्यानंतरच ढोकळा तुमचा टेस्ट. आता आम्ही सर्व खात आहे ढोकळा. इथे आहे मावशी, हे झोपेतून उठलेली हे. आता हे सर्व बघून तुम्हाला वाटतच असेल की माझा भाऊ रोज शिवा का खातो, कारण की बघा अशा पद्धतीने कोणी लिहत असते का. इतक्या दिवसाचा पेंडिंग ठेवलेला अभ्यास एका दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मलाही त्याने अर्ध काम दिलेलं आहे. हे कटआउट्स पण मला त्यांनी कट करायला सांगितलेले आहे. शाळा सुरू होऊन इतके दिवस झाले पण तो नोटबुकला कवर आता लावत आहे. बघा माझा भाऊ किती अपडेट आहे तुम्हाला माहिती असू शकते. फक्त तो रोज स्कूलमध्ये कशासाठी जाते हे आम्हाला माहिती नाही. याला बँड वाजवणं जास्त आवडतं. शाळेत बँड वाजवण्यासाठी स्कूलमध्ये जात असेल आणि स्वतःची पण बँड वाजवून घेते, घरी पण आणि स्कूलमध्ये पण. त्यानंतर मी पण याला मदत केली. तर फायनली याची झालेली होती स्कूलमध्ये जाण्याची तयारी आणि वेळ पण झालेला होता. त्या वेळ झाला म्हणून बापूला आंघोळीला आज सुट्टी होती कारण की त्याने आंघोळीच्या गोळ्या खाल्लेल्या होत्या. तर तो डायरेक्ट आंघोळ करणार आहे रविवारी. पण तो रविवारी सकाळी उठल्यानंतर सकाळी मोबाईल बघत असतो. नंतर मग तो फिरायला जातो आणि त्या दिवशी त्याला अभ्यास नसतो. पण त्याला स्कूलमधून लिहून आणायला सांगितलं होते की आपल्या आजीवर निबंध लिहायचा, पण त्याने गुगलच्या आजीचा निबंध चोरून लिहिला आहे कारण की त्याला स्वतःच्या आजीबद्दल काही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.